धनेगाव येथे विविध क्षेत्रात नोकरीस लागलेल्या तरुणांचा युवा उद्योजक रवींद्र कुमार पाटील यांनी केला सन्मान। देवणी तालुक्यातील धनेगाव हे गाव शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं गाव। या गावांमध्ये आतापर्यंत 700 लोक शासकीय सेवेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करतात। त्यांचा सन्मान कायमच गावाच्या वतीने करण्यात आलाय। परंतु आता सध्या मुख्यमंत्री कौशल्य विकास अंतर्गत गावातील 20 तरुण तरुणींचा सहभाग या नोकर भरतीत झालाय। त्यामुळे गावापर्यंत कायमच आस्था राखणारे रवींद्र कुमार पाटील यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा 14 सप्टेंबर रोजी सत्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या। लाभ मिळाला पाहिजे आणि तीही विनामूल्य भ्रष्टाचार मुक्त जर प्रशासन आपण चालवलो तर प्रत्येकापर्यंत लाभ गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आता तुम्ही सगळे तरुण मंडळी हो, कुठं ना कुठं तुम्ही सगळ्याकडे महत्वाचे टेबल आलेत। आमचा प्रणव असेल, आमची दिदी असेल, सगळ्याकडे महत्वाचे टेबल आलेत। उमा टेलरची आमची मुलगी कृषी अधिकारी, असे आमचे जिल्ह्यावर सुद्धा अधिकारी। म्हणून त्या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की मित्रांनो, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन जर लाभलो तर वैयक्तिक तुमच्या जीवनात सुद्धा आता बरेच लोक असं म्हणतात, अरे आपल्याला काय लाभ होतो? तुम्हाला जी मजुरी तुमची मिळालीची ती भरपूर मजुरी मिळणार आणि जर भ्रष्टाचाराचे पैसे जास्त कमीलो तुमचे लेकरबाळा किंवा संसारात तुमच्या एक भरभराटी राहणार नाही, ही मी 100% सांगतो। मित्रांनो, गेल्या 30 वर्षापासून आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो। म्हणून माझा अनुभव तुम्हाला सांगतो की तुम्ही आता उद्या मोठमोठ्या पोस्टवर जाणार। भ्रष्टाचार मुक्त जर प्रशासन लाभलो तर तुमच्या जीवनात बी एक समाधान लाभणार आणि देश सुद्धा सुधारणार। मित्रांनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत फसवताना भगतसिंग सारखे माणसं, छत्रपती शिवरायाने आता तुम्हाला छत्रपती शिवरायाची मूर्ती एवढ्यासाठी दिलो की छत्रपती शिवरायाकडे बघितलं की त्यांच्याकडे सगळंच आहे। एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी छत्रपती शिवरायाने 450 वर्षापूर्वी राबविली आपल्या देशामध्ये। शौचालय त्यावेळेस छत्रपती शिवरायाने राबविले आणि सगळे दळणवळणाचे साधनं आरमार छत्रपती शिवरायाने त्या काळात तुम्हाला सांगतो आपल्याला सांगून दिले। हे सगळे डिफेन्स, अरे कमी ह्याच्यामध्ये लढायचं कसं, दुश्मनावर वार कसे करायचे, आता ती परिस्थिती राहिली। म्हणून आपण आपल्या मजुरीसाठी का होईना प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायाचा जर तुम्ही आदर्श घेतलो तर खरोखरच कुठंच तुम्हाला काही कमी पडणार नाही। म्हणून या प्रसंगी तुम्हा सगळ्या तरुण मंडळीला एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आता अक्षय तू तालुक्याचा अधिकारी होतील, येणाऱ्या काळामध्ये आमची शुभेच्छा आहे तुला। बाकीचे सगळेजण तुम्ही मोठमोठ्या पदावर जातात, पण एकच तिथे गेल्यानंतर करायचं की सेवा, ज्याने आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांचं आठवण ठेवायचं। जी -55 डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांना रक्षण देशाचं करल्यात त्यांचं आठवण करायचं। मग ग्रामपंचायती चांगली चालते, सगळे प्रशासन चांगलं चालतं। म्हणून एवढ्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुमचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे, आपल्या गावामध्ये तुमच्या पाठीवर थाप मिळाली पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम घेतलेला होता। बाकी कुठला उद्देश नाही। आता येणाऱ्या काळात माझा तुझा बी नंबर येईल, भरत तुझा बी कुठं जर नंबर लागेल, खचून हारून बसायचं नाही आणि कुणाचीही तर कुठं शिफारस करणार नाही। बिलकुल तुम्ही तुमच्या जी शिक्षण आहे तुमचं त्या शिक्षणाचं तुम्हाला सांगतो तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आपले संभाजी पाटील आहेत। म्हणून काही कुणाला ही करायची गरज नाही, कुणाला लाच द्यायची गरज नाही। बिलकुल तुमच्या गुणवत्तेसारखं तुम्हाला एका दिवशी नोकरी मिळत एवढंच या प्रसंगी म्हणतो। या प्रसंगी सगळेजण आलात, आमचे मस्के साहेब खास कळवून आले, आमचे शिंदे साहेब फोन केल्या अर्धा तास इथं लवकर आले। याबद्दल सगळ्यांचे, तुम्हा गावकऱ्यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या नेत्याला मी नेत्याचं अभिनंदन करतो। या नवीन भरती झालेल्या मुलांचा, महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार प्रारंभ केला। महाराष्ट्र शासनामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत आपल्या गावातून 6 लोक या स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवून जे भरती झाले, ज्यांना नोकरी लागली शासनामध्ये, यांचा आणि काल परवा दिवशी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विकास अभियान या निवडीच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविलेले ही उपक्रम लाडकी बहीण योजना असो आणि ही लाडका भाऊ योजना असो, यासाठी आपण या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं
आणि महादेव अग्रोफूडच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी माझ्या गावचे ज्याने देशाच्या कानाकोपऱ्यात अतिशय खडतर परिस्थितीत जाऊन आपली सेवा बजावून आले ते आमचे माजी सैनिक शिवाजीअण्णा बिरादार, अनिल भाऊ बिरादार। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कवेचे माजी सरपंच आदरणीय नेताजी मस्के साहेब, आमच्या गावचे ज्येष्ठ ज्याने 40 वर्ष या गावचा कारभार हाताळला ते आमचे ज्येष्ठ आरमले साहेब, या ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य सकाराम चव्हाण, सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमर बिरादार, माधव बिरादार, माणिक भाऊ बिरादार, आमचे ज्येष्ठ धार्मिक कामात ज्यांचा अग्रेसर वाटा असतो ती शिवाजींना शिवभाऊ आमचे शिवाजी पाटील आणि गावातील सर्व तरुण मंडळी। मित्र हो, कुणीतरी शाबासकीची थाप या तरुण मंडळीच्या पाठीवर मारली पाहिजे, म्हणून आपण ही असे अनेक उपक्रम गावात राबवितो। आणि आता गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळायची म्हणजे भयंकर स्पर्धा आहे। आता अक्षयने सांगितल्याप्रमाणे अक्षय बरेच दिवसापासून या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो। त्याने काय व्यथा आपल्या आणि काय अडचणी आता सांगितला तसं मित्रांनो, तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठली सेवेमध्ये असताल या कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश महाराष्ट्र शासनाचे धोरण आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो, आदरणीय आमचे नेते आदरणीय समाज पाटील असो, अरविंदभाई पाटील असो, ज्या योजनेवर आमचे अरविंदभाई पाटील आहेत, लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या बॉडीवर मित्रांनो कसं असतंय, वाढप्या जर आपल्या ओळखीचा असला किंवा आपल्या घरचा असला तर 2 घास आपल्याला बुंदीच्याच मिळते। त्याप्रमाणे आदरणीय आता पत्रकार साहेब आहेत तिथे, मी सांगतो की या मतदारसंघात जेवढे लाडकी बहीण योजना लवकर लागू झाली आणि पैसे मिळाले तेवढे महाराष्ट्रातच कुठेतरी मिळाले असतील हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। मित्रांनो, आमचे आदरणीय भैयासाहेब जन अभियान, जन साक्षरता अभियान रॅली असं पायी भैयासाहेबांनी मागे या 8 दिवसाच्या पूर्वी काढले होते जनसंपर्क अभियान यात्रा। तर त्या यात्रेमध्ये आमच्या नेत्याला हेच बघायचं होतं की काय काय अडचणी येतात, तर आमचा नेता चलत जाऊन लोकांच्या दर गावामध्ये जाऊन गावागावात जाऊन अडचणी जाणले आणि ही योजना निघाल्यानंतर अधिकाऱ्याला सांगून टाकलं। तसं तर मस्के साहेब तुम्हाला वाईट वाटलं की बाबा आता आमदार साहेबांनी इकडेच का योजना सगळी दिली, तसं नाही, महाराष्ट्रात सगळीकडे लागू आहे। पण भैया साहेबांनी विशेष त्याच्यात लक्ष घातल्यामुळं आपल्या मतदारसंघातले आता येत्या गावामध्ये 15-20 मुलं लागले। याचं कारणच असं की इथं कुणाच्या शिफारशीची गरज नाही, इथं कुणाच्या ह्याची गरज नाही, शासनाची योजना ही तुम्ही ऑनलाईन करा, तुमच्या गुणवत्तेनुसार ती यादी येऊन जाईल। पण काही लोकांचं असतंय की आम्ही करतो तू करतो, अरे नेत्याने जे केलं ती जनतेला सांगितलं पाहिजे, शासनानं जे केलं आपल्या महाराष्ट्र शासनानं जे केलं ती आपण जनतेला सांगितलं पाहिजे। त्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतलेला होता। आणि मित्र हो, जे जे काही शासनाच्या आता गणेश त्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये आला, गणेशनं म्हणला की बाबा ही तुम्ही 1 महिना झाला लागू झाली, आता तुम्ही ऑनलाईन काय, खरोखर आहे त्याचं म्हणणं खरं आहे। कारण कुठलीही योजना आली आपण जर लवकर लोकांमध्ये जर सांगितलं समजा नोटीसच्या माध्यमातून किंवा मीटिंग घेऊन तर ती लवकरात लवकर सगळी तरुण मंडळी आता कसं आहे ऑफलाईनची गरज नाही, सगळ्या कुठलीही जागा निघू शासनाची तर ती ऑनलाईनच प्रक्रिया आहे। त्याच्यामुळं ही जर प्रक्रिया आपण जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला लवकरात लवकर तर खरोखरच ही बेकारी हटल लवकरच। आणि काही लोक बेकारीबद्दल बोलत होते, आता आपल्या शासनानं किती हजार नोकऱ्या 75,000
नोकरीचं एक शासनानं धोरण ठेवलंय आपल्या पुढे. तर म्हणून याच्या माध्यमातून जे काही शिकलेले मुलं आहेत आज बेकार होते की शासन दरबारी नोकरीत लागले, त्यांना मजुरी मिळाली. आणि या कार्यक्रमाचा दुसरा एक उद्देश असा, आता आमच्या 85 मध्ये नोकरी लागला, तर त्याच्याकडे आता ह्याच्या पुढे मोठमोठे टेबल येतील की हे माझा उद्देशच असा आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं चालवायचं.